नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. एथ जाणीव करी तोची नेणे, आथिले पण मिरवी तेची उणे. आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे, तो काहीची नव्हे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 9 ओवी क्रमांक 368. भक्ती करण्यासाठी जे दैवत घ्यायचं ते क्षुद्र असू नये, तसेच ते भीषण वा अघोरी स्वरूपाचे असू नये. तर विश्वचालक शक्तीचं प्रतीक असणारं शुद्ध आणि उदात्त असं दैवत उपासनेसाठी घ्यावं, हा विचार ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये ठसठशीतपणे मांडला आहे. त्या काळच्या समाजातलं अज्ञान दूर व्हावं यासाठी भक्ती या विषयाचा ज्ञानदेवांनी नाना प्रकारांनी उपयोग करून घेतला आहे. या गीतेचा वक्ता जो भगवान श्रीकृष्ण, तो जगतचालक परमात्म्याचं प्रतीक आहे. या प्रतीकाची उपासना कशी करायची? आपण ज्याची भक्ती करीत असू त्या परमेश्वराच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान तर असायला हवं, पण त्यावेळी आपल्या आकलनाला मर्यादा आहेत हेही विसरता कामा नये. ईश्वरापुढे उभं राहायचं ते सर्वथा नम्रभाव धारण करून. आपल्या अज्ञानाचं पुरं स्मरण ठेवून जो भगवंताची प्रार्थना करतो व त्याला शरण जातो, तो खरा भक्त होय. ज्ञानदेव उदाहरण घेतात. वेदांमध्ये याविषयी जितकं ज्ञान आहे तितकं आणखी कुठे आढळेल? पण त्या परब्रह्माचं वर्णन करताना ते वेदही स्तब्ध होतात. शेषाला 1000 फणा आहेत, त्या बळावर तो 1000 तोंडांनी बोलू शकतो. पण तो काय करतो? भगवान विष्णू हा शेषशाही आहे. तो आधार घेऊन ज्ञानदेव सांगतात की असा तो महान बोलका शेषही भगवंताच्या शय्येखाली निमूटपणे दडून बसतो. सनकादिक ऋषी श्रेष्ठ भक्त म्हणून गाजलेले आहेत, पण ते देखील परमेश्वराचा महिमा वर्णन करताना वेडेपिसे होऊन गेले. हा विषयच असा आहे की त्या मानानं आपल्या बुद्धीचं सामर्थ्य फार तोकडं आहे. आपल्याला सारं काही कळलं आहे अशी समजूत करून घेणं हे व्यर्थ आहे. म्हणून ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, इथे जे कुणी आपण सारे काही जाणलं असं मानतात त्यांना खरं पाहता काहीच कळालेलं नसतं. मला सारं काही उमजलं आहे, मला सारं काही समजलं आहे अशी कल्पना करून घेणं हेच मुळी उणेपण आहे. तिथेच दोष उत्पन्न होतो. आपण पूर्णत्वाला पोचलो असं जे कुणी म्हणतात त्यांच्या त्या म्हणण्याला किंमत इथे केवळ 0 आहे. भक्तीच्या क्षेत्रात केवळ शब्दज्ञानाला काहीही महत्त्व नाही हे इथं ज्ञानदेवांना विशेषत्वानं सांगायचं आहे.